Hello. Hello everybody. I myself Dr. Amit Jain, Professor and HOD of पुरशास्त्र पैशाची कल्पना डिपार्टमेंट. हा विषय तुम्हाला सेकंड इयरला आहे आणि आज आपण ज्या टॉपिकवर बोलणार आहोत म्हणजे मी बोलणार आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. इंट्रोडक्शन ऑफ आयुर्वेदा प्रॅक्टिस अँड स्टारवर्ड्स इन आयुर्वेदा प्रॅक्टिस. आता मला सांगा की तुम्हाला आयुर्वेदाबद्दल किंवा आयुर्वेदिक प्रॅक्टिस बद्दल काय माहिती? ज्याला माहिती आहे त्यांनी हात वर करायचं आणि सांगायचं. बोला. आपण मी लेक्चर द्यायला नाही आलो, आपण इंटरॅक्टिव्ह सेशन घेणार आहोत. बोला. कोणाला काय माहिती आयुर्वेदाबद्दल? कोणाचं बॅकग्राऊंड आहे आयुर्वेदाचं? कोणाचं नाही? ओके. आता आयुर्वेद प्रॅक्टिस करायची म्हणजे आयुर्वेदाचे बेसिक्स तुम्हाला माहित पाहिजे, बरोबर ना? तर आयुर्वेद हे शास्त्र किती जुनं आहे ते तुम्हाला माहिती आहे, बरोबर? तर आयुर्वेद ह्या शब्दाचे फोड जर आपण केली तर आयु मीन्स लाईफ आणि वेद म्हणजे काय? नॉलेज और सायन्स, बरोबर? तर हा असा शास्त्र आहे जो कशाबद्दल आपल्याला ज्ञान देतो? लाईफ सायन्स. अजून दोन शब्दावरून तुम्हाला काय कळालं? लाईफ सायन्स किंवा लाईफ नॉलेज. आयुष्य कसं जगायचं. गुड. अजून आपण कोण बोलणार? नाही. ठीक आहे. तर आयुर्वेदिक प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याला काही की प्रिन्सिपल माहित पाहिजे जे तुम्हाला 4.5 वर्षात समजणारच आहे. पण आपण आता इंट्रोडक्टरी तुम्हाला माहित पाहिजे म्हणून तुम्हाला सांगतो की आयुर्वेदिक प्रॅक्टिस करताना आपण आयुर्वेदाच्या प्रिन्सिपलनुसार प्रॅक्टिस करतो. त्याच्यामध्ये मॉडर्नचं किंवा इतर कुठल्या सायन्सचं ॲडिशन करत नाही. म्हणजे जेव्हा आपण आयुर्वेदात जातो किंवा आयुर्वेदाचं पेशंट बघतो, आयुर्वेदिक प्रॅक्टिसमध्ये बसतो, तेव्हा आयुर्वेदाच्या दृष्टिकोनानेच आपण पेशंट बघतो. असं नाही करत की मॉडर्नचे जे आहेत म्हणजे पल्स तपासतात, स्टेथोस्कोपने ऑस्कल्टेट करतात, ते तर आपण करतोच. पण आयुर्वेदामध्ये बेसिक प्रिन्सिपल जे आहे त्या दृष्टीने पण म्हणजे त्याच दृष्टीने आयुर्वेदिक प्रॅक्टिस किंवा आयुर्वेदाचे रुग्ण आयुर्वेदिक प्रॅक्टिस करताना करायचे असतात. तर बेसिक प्रिन्सिपल हे दोष धातू मल मूलम ही शरीर. पहिलं जे आहे ते दोष आहे, त्रिदोष. म्हणजेच वात, पित्त आणि कफ. वाताचं जे स्थान आहे ते पक्वाशयामध्ये, पित्ताचं जे आहे ते आमाशय
आणि कफाचं उरस्थान म्हणजे फुफ्फुसाचं स्थान. असं बेसिक आहे. तर याच्यावरती आपण प्रॅक्टिस करतो. म्हणजे आता शरीर पाहताना आपण दोष, धातू, मल हे कशा आहेत शरीरामध्ये, याच्यामध्ये पंचमहाभूत सुद्धा येतात. आकाश, वायू, पृथ्वी, आप आणि तेज. शरीर हा पंचमहाभूतापासूनच तयार होतो. पुढचं सप्तधातू, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो तर तेव्हा अन्न सेवन केल्यानंतर पहिला जो धातू शरीरात तयार होतो तो रस धातू. त्याच्यानंतर त्या धातूपासून दुसरा धातू तयार होतो तो रक्त. असंच पुढे मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र असे धातू तयार होतात. आणि जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो तेव्हा ह्या सगळ्या धातूंची आपल्याला परीक्षा करायची असते. तसंच दोषांची पण करायची असते की कुठला दोष साम्य अवस्थेत आहे, कुठला विषम अवस्थेत आहे, कुठला धातू शरीरात चांगला आहे, कुठला बिघडलेला आहे. ठीक आहे. पुढचं त्रिमल, श्वेत, मल आणि मूत्र. ठीक आहे. तर प्रॅक्टिस मध्ये या तिन्ही मलांचा पण खूप सातत्याने विचार केला जातो. मॉडर्न मध्ये फक्त काही गोष्टीमध्येच याचा विचार केला जातो. पण जर मल हा प्राकृत असेल म्हणजेच पुरुष, तरच बाकीच्या गोष्टी प्राकृत असतात. ठीक आहे. पुढे डायग्नोस्टिक मेथड. तुम्हाला मॉडेलच्या डायग्नोस्टिक मेथड माहिती? मॉडेलच्या डायग्नोस्टिक मेथड म्हणजे आता समजा प्रॅक्टिस करत असाल, तुमच्याकडे पेशंट आला तर काय पद्धतीने चेक केलं जातं? ब्लड इन्व्हेस्टिगेशन आणि युरिन टेस्ट. अजून स्वॅब टेस्ट. अजून सीबीसी. अजून विडार टेस्ट. अजून रुग्णाची प्रत्यक्ष टेस्ट केली जाते का? एक्झामिनेशन केलं जातं. हे तर तुम्ही ब्लड टेस्ट, इतर टेस्ट सांगितले. तसं आयुर्वेदामध्ये अशा टेस्ट नाही केल्या जात. तर काय केलं जातं? अष्टविध परीक्षा, त्रिविध परीक्षा. म्हणजेच काय? तर अष्टविध परीक्षामध्ये जिव्हा, नाडी, मल, मूत्र, स्पर्श, नेत्र, शब्द आणि आकृती म्हणजे या सगळ्यांचा विचार केला जातो. म्हणजे काय? तर एक एक आपण बघूया शॉर्ट मध्ये. नाडी परीक्षा. याच्यात काय बघितलं जातं? नाही, पण नाही बघितलं जात आयुर्वेदामध्ये. नाडी जेव्हा आपण चेक करतो त्याच्यामध्ये दोष चेक करतो शरीरामध्ये. किती दोष आहे? वात, पित्त आणि कफ. तर पुरुषामध्ये राईट हँड असं करून असं चेक केलं जातं. हा वात, हा पित्त, हा कफ. आणि लेडीजला लेफ्ट हँडला
पल्स चेक केलं जातं, म्हणजेच नाडी परीक्षा केली जाते. या बोटाने वात, या बोटाने पित्त, या बोटाने कफ. आणि मग प्रत्येक नाडीच्या गती असतात. वाताची गती सांगितलेली, पित्ताची, कफाची. तर त्यानुसार तुम्हाला चेक करावं लागतं की शरीरामध्ये वाताचं प्राधान्य आहे किंवा वात दोष हा बिघडलेला आहे का, पित्त दोष किंवा कफ दोष. आलं लक्षात? पुढचं जिव्हा परीक्षा. त्याच्याबद्दल काही माहिती कोणाला? टर्म का बघतात? आता तुम्ही कधी गेला असाल, आजारी झाला असाल, तेव्हा डॉक्टर सांगतात ना जीभ दाखव. कशासाठी दाखवतात जीभ? टेस्ट बड कलर. त्याच्याने काय कळेल बरं? टेस्ट बड कलरने. जीभ दाखवल्यानंतर डॉक्टरला काय समजेल बरं? काय कल्पना तुम्हाला? टेस्ट बड नाही. बोला. सांगता येईल कोणाला? नाही? किटन कशी दिसते तुम्हाला? पांढरी. मला तुला दिसते. बोला. बघा, आता जीव परीक्षामध्ये ज्यावेळेस तुम्ही जीव परीक्षा करतात तर ही आता समोर टर्म दाखवली की पिंकिश आहे. याच्यावरती जर तुम्हाला पांढरा लेअर दिसत असेल तर काय समजायचं? आम म्हणून एक कन्सेप्ट आहे आयुर्वेदामध्ये, ज्याच्यात असं समजलं जातं की तो आजारी, शरीरामध्ये असं काही दोष वाढलेले आहेत, सगळे दोष, त्याला आम असं म्हणतात. म्हणजे प्राकृत नाहीये जीवा तुमची, किंवा काय डिस्कलरेशन असतं जिभेवर, ज्याच्यामध्ये रक्त धातूची अल्पता असेल तर साईडला ब्राउनिश कलरची टन दिसते, किंवा काही स्पॉट असेल बॅक साईडला टनच्या तर वाताची दृष्टी असते. असं बरंच काही तुम्ही जीवा परीक्षावरनं सुद्धा डायग्नोसिस करू शकता, फक्त जीवा परीक्षावर. बाकी तुम्ही काही चेक नाही केलं तरी जीवावरनं तुम्हाला 80% कळतं की रुग्णाला काय आजार झालेला आहे. पण त्यासाठी तुम्हाला हजारो टन बघावं लागते, परीक्षण करावं लागेल. तर समजलं? पुढचं आकृती परीक्षा म्हणजे शरीराची आकृती पाहून जेव्हा रुग्ण तुमच्याकडे क्लिनिक मध्ये येतो त्याची आकृती पाहून तुम्हाला समजायला पाहिजे त्याला काय काय त्रास झाला, ते सुद्धा एक परीक्षण असतं. ठीक. त्याच्यानंतर शब्द परीक्षा, जेव्हा तुम्ही रुग्णाशी बोलणार त्याचा आवाज कसा आहे त्याच्यावर पण तुम्ही परीक्षा करू शकता. पुढचं नेत्र परीक्षा. काय करतात बरं नेत्र परीक्षा? काय करतात? हे पण झालं असेल ना तुमच्या सोबत, डोळे बघतात डॉक्टर, बरोबर की नाही? काय साठी बघतात? बोला. अजून म्हणजे आजूच खाली तर
तो एकदम पांढरा असेल किंवा डोळ्याच्या आजूबाजू तो पांढरा जे तो जर पिवळा असेल तर पांडू म्हणून एक आजार असतो किंवा कावीळ, डोळे पिवळे दिसतात, जॉन्डिस मॉडर्न मध्ये सांगितलं, आयुर्वेदामध्ये कावीळ, कामला. तर असे वेगवेगळे आजाराचं परीक्षण केलं जातं. स्पर्श परीक्षा, स्पर्शावरनं काय करतं बोला. करेक्ट. अजून नाही. विविध आजारांसाठी स्पर्श परीक्षा केली जाते. त्वचा रोगासाठी, कुष्ठरोगामध्ये काही त्वचेचा भाग असतो जिथे स्पर्श कळत नाही. काही असे आजार असतात तिथे हात लावल्यानंतर कोणाला जास्त स्किन सेन्सिटिव्हिटी असते किंवा कोणाला बधिरपणा असतो. तर या सगळ्या गोष्टी स्पर्श परीक्षामध्ये तुम्हाला कळतात. जसं फॉर एक्झाम्पल प्रमेयमध्ये पायाचे जे तळवे असतात कोणाकोणाला स्पर्श कळत नाही, पायातल्या चप्पल निसटतात. अशा भरपूर डिसीज आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला स्पर्श परीक्षा करावी लागते. मल परीक्षा. तर मलाची का परीक्षा करावी? किंवा मलाबद्दल का विचारावं रुग्णाला? याच्याने तुम्हाला काय कळणार? डायजेस्टिव्ह डिसऑर्डर्स तुम्हाला कळतील. मल प्राकृत आहे की विकृत आहे हे सुद्धा आयुर्वेदामध्ये सांगितले. प्राकृत मल कसा असावं, विकृत मल कसा असावं. म्हणूनच रुग्णाला मलाबद्दल विचारलं जातं. आपलं जे केस पेपर असतं ते पण पुढे सांगेल तुम्हाला. केस पेपर मध्ये सुद्धा त्याचा वेगळा पॉइंट असतो की तुम्ही दिवसातून किती वेळा मला प्रवृत्तीला जातात. पण काही आजार आहेत की ज्याच्यामध्ये रुग्ण जेवणानंतर किंवा वारंवार मलप्रवृत्ती करतो किंवा द्रव मलप्रवृत्ती असते. तर असे भरपूर आजार आहेत की जे तुम्हाला मलपरीक्षावरनं कळतात की ज्याच्यात अन्न मलमध्ये डायरेक्ट तुम्हाला अन्न दिसतं किंवा पिच्छित पदार्थ दिसतं. त्याच्यावरनं तुम्हाला डिरेक्टली कळतं की हा कुठला आजार आहे. ठीक आहे. मूत्र परीक्षा. पुढचं त्रिविध रोग परीक्षा. दर्शन, स्पर्शन आणि प्रश्न परीक्षा. या तिन्ही परीक्षा खूप महत्वाच्या आहेत. दर्शन परीक्षा म्हणजे जेव्हा रुग्ण तुमच्याकडे येतो, एंटर करतो केबिन मध्ये, तेव्हापासून तो बसेपर्यंत तुम्हाला त्याच्यात काय दिसतंय हे बघणं खूप महत्वाचं आहे. तो चालतो कसा, बोलतो कसा, त्याचे हावभाव कसे, त्याच्यावरनं पण परीक्षा केली जाते. म्हणजे तो बसल्या बसल्या जर तुम्ही त्याला विचारलं की तुला हे त्रास होतोय तर पेशंट किती इम्प्रेस होईल. म्हणून या परीक्षा तुम्हाला शिकाव्या लागतात. त्याच्यानंतर लाईफस्टाईल सजेशन अकॉर्डिंग आयुर्वेद. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार तर आयुर्वेदामध्ये काही लाईफस्टाईल सांगितलंय. जसं दिनचर्या, ऋतुचर्या, आहार,
विहार, योग, प्राणायाम, हे असे काही खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत जे सगळ्या आपल्या बॉडी फॅक्टरवरती त्याचा इम्पॅक्ट असतो. बरोबर. तर पहिले बघूया दिनचर्या. रुग्णाला आल्यानंतर त्याची दिनचर्या विचारणे हे खूप महत्वाचं असतं. तो कधी उठतो, त्याच्यानंतर काय करतो, जेवतो किती वाजता, झोपतो किती वाजता, त्याच्यावर तुम्हाला काय कळेल? बोला. कोणाला लागतं नाही? कोण बोलणार? त्याच्यावरनं काय कळेल तुम्हाला दिनचर्यावरनं? बोला मुलांनो. नाही सांगता येणार? बोला. दिनचर्येचा विचार तुम्ही प्रॅक्टिस मध्ये कसा येईल तुमच्या? फॉर एक्झाम्पल आपण घेऊया अन्नाचा, जेवणाचा. जर रुग्णाने सांगितलं की मी सकाळी 10 वाजता जेवतो, नाश्ता करतो, त्याच्यानंतर परत 1 वाजता जेवतो, संध्याकाळी परत नाश्ता करतो 4-5 वाजता, परत 10-11 वाजता जेवण करतो, तर याच्यामध्ये तुम्हाला काय कळेल? काय बघायचंय तुम्हाला? सर, यातनं डायग्नोस करताना डॉक्टरांना असं लक्ष देतं की त्यांचं लाईफस्टाईल नक्की काय आहे. सपोज त्यांना त्या पेशंटला एखादा प्रॉब्लेम आहे, तर त्यांनी यापूर्वी काय अन्नग्रहण केले त्यामुळे ही गोष्ट उद्भवली असेल असा कदाचित अंदाज लावता येईल. करेक्ट. माईक पास करा. याच्यावरून असं पण कळेल की दिवसातला म्हणजे टाइम ते प्रोडक्टिव्हली यूज करतात आहेत का नाही, किती वेळ, किती म्हणजे सकाळी लवकर जेवतात आहे का, नाश्ता वगैरे टाइमावर करतात आहे का, रेस्ट घेतात आहे का. जर त्यांचं प्रोडक्टिव्ह लाईफ नसेल तर मग ऑफकोर्स त्यांना डिसीजेस वगैरे दिसणारच लक्षात. ओके ओके. मागे माईक पास. त्या पेशंटची स्लीप सायकल वगैरे कशी, दिवसातनं काय खातो, कुठली सायकल? स्लीप सायकल. ओके. स्लीप सायकल कशी, जो टाइम कुठे युटिलाइज वगैरे करतो, तो म्हणजे खातो काय, तर त्याचे डायजेस्ट वगैरे प्रॉब्लेम होऊ शकतो. बरोबर बरोबर. याच्यातनं तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी कळतात. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला जेवणाचं सांगितलं, बरोबर, तर जेवणाच्या ह्या ज्या 4 वेळा असतात त्या आयुर्वेदात नाही सांगितले. दोन जेवणामध्ये कमीत कमी 4 ते 5 तासात अंतर पाहिजे. जर तुम्ही व्हेज फूड खात असाल तर 5 तास लागतात त्या अन्नाला पचायला, आणि नॉनव्हेज खात असाल तर 12 तास. तर मग याच्यावर तुम्हाला काय कळतं की तो अध्यासन करतोय, म्हणजेच अन्नावरती अन्न खातोय आणि त्याचं पचन होतं. कारण प्रत्येक गोष्ट जी आपण खातो ती डायजेस्ट होते. ती डायजेस्ट व्हायला सुद्धा वेळ लागतो. काहीतरी प्रक्रिया असेल की नाही, त्याला काहीतरी वेळ लागत असेल, बरोबर. पण
रुग्ण किंवा लोक काय करतात, वेळ पाळत नाही. आता खाल्ले 15 मिनिटांनी परत खाणार. मग ह्याच्यावरनं तुम्हाला काय कळतं की त्याची डायजेशन पॉवर चांगली नाही किंवा त्याला हा आजार त्याच्यामुळे झालेला आहे. किंवा मग तो काय खातो, म्हणजे कडधान्य जास्त खातो, मग कडधान्याने कुठले आजार होतात. किंवा तो पालक मेथी या भाज्या जास्त खातो तर त्याला पित्त विकार जास्त होतात. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्याच्याने तुम्हाला कळतात की कुठला दोष शरीरामध्ये वाढेल किंवा कमी होईल, किंवा दिनचर्या व्यवस्थित फॉलो केली नाही तर काय होईल. जसं त्याने सांगितलं झोपेचं, झोप जर व्यवस्थित झाली नाही तर काय होऊ शकतं, खूप साऱ्या गोष्टी त्रासदायक होऊ शकतात. जसं तुम्ही समजा लवकर झोपत नाही, जर तुम्ही 4-5-2-3 वाजता झोपताय तर शरीराचा वात दोष जो आहे तो वाढतो. किंवा दुपारी तुम्ही झोपला तर पित्त दोष शरीरात वाढतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतात झोपण्याच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर ऋतुचर्या. ऋतुचर्या म्हणजे काय असतं, ऋतू असतात 6. तर त्या ऋतूंमध्ये प्रत्येकाची वागणूक कशी पाहिजे, काय अन्न सेवन केलं पाहिजे, कशा पद्धतीने वागलं पाहिजे, कुठले व्यायाम केलं पाहिजे, कुठले कपडे घातले पाहिजे, काय करायला पाहिजे, कुठलं अन्न सेवन करायला पाहिजे, कुठले त्रास होऊ शकतात, कुठले त्रास औषध घेऊन किंवा अन्न सेफ अन्न घेऊन त्या ऋतूतलं टाळू शकतो. हे सगळं ऋतुचर्येमध्ये सांगितलेलं आहे. हे सुद्धा आपण रुग्णाला समजून घेऊ. पुढे आहार. आहार कसा पाहिजे तर षड्रसयुक्त आहार पाहिजे. 6 रस माहिती सगळ्यांना, मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय असे 6 रस आहेत. षड्रसयुक्त आहार पाहिजे. आणि जसं तुम्हाला आता मागे सांगितलं की प्रत्येक अन्नाला जे तुम्ही खाल्लं, म्हणजे एक पोळीचा तुकडा जरी खाल्ला असेल तरी त्याला पचायला तेवढाच वेळ लागतो, 4 ते 5 तास. असा नाही होणार की मी एकच तुकडा खाल्लाय हे तर 2-3 मिनिटात पचून जाईल, असा नाही होत. त्यालाही पचायला ती तेवढी सायकल लागेल ना. आता एकदा गाडी चालू केली तुम्ही तर त्याच प्रोसेसने गाडी चालू होईल ना, ती शॉर्ट प्रोसेसने चालू होऊन जाईल. काय तर एक तुकडा जरी खाल्ला असेल परत तुम्ही जेवण केलं तर ते अध्याशनच झालं. रुग्णाला हे सांगताना तुम्ही समजून सांगायला पाहिजे. विहार. विहार म्हणजे काय, वागणूक. तुम्ही समोरच्याशी कसं वागतात, बोलणं, चालणं, ह्या गोष्टी सुद्धा मॅटर करतात. कारण मानसिक भाव सुद्धा बघितला जातो. जेव्हा तुम्ही पेशंट पाहता केस पेपर मध्ये मानसिक भाव सुद्धा तपासला जातो किंवा विचारलं जातं की तुम्हाला लवकर राग येतं का, तुमचा स्वभाव कसा आहे. त्याचा पण इम्पॅक्ट आपल्या शरीराच्या दोष, धातू आणि मलवर होतो. त्याच्यानंतर योग आणि मेडिटेशन म्हणजे योगासन आणि प्राणायाम. हे दोन्ही वेगळे. योगासन मध्ये आसनं केली जातात आणि प्राणायाम हे काय, शोषणाचा व्यायाम. शोषण माहिती आहे सगळ्यांना. तर हे सुद्धा आपण रुग्णाला विचारायला पाहिजे. जशी व्याधी असते तसंच प्रत्येक व्याधीसाठी काही योगासन असतात, काही प्राणायाम असतात. तर ते आपण रुग्णाला परीक्षण करताना विचारायला पाहिजे. किंवा त्याला माहित नसेल मग त्या आजारासाठी आपण त्याला ते सजेस्ट केलं पाहिजे. आयुर्वेद चिकित्सा पद्धती म्हणजे आता पेशंट पाहिल्यानंतर तुम्ही त्याच्यावर चिकित्सा म्हणजे त्याच्यावर मेडिसिन्स किंवा ट्रीटमेंट काय करणार. तर आयुर्वेदामध्ये 2 बेसिक पद्धत आहेत. एक शोधन
आणि दुसरं शमन. शोधन चिकित्सा म्हणजेच नावावरून काही कळतंय तुम्हाला? शोधन. बोला कोणीतरी. शोधन नावाने काही कळतंय? कोणता आजार आहे त्याचा शोध घेणे. नाही. शोधन चिकित्सा म्हणजे शरीरात जे काही व्याधी झाली असेल, जे काही दोष उत्कृष्ट झाले असतील, वाढले असतील, त्यांचा शोधन म्हणजे शरीरातून ते बाहेर काढणे. शोधन चिकित्सा म्हणजे शरीरातल्या गोष्टी शरीरातच शमन नाही करायचं, त्याला शरीराच्या बाहेर काढायचं म्हणजे शोधन चिकित्सा झाली. आता शोधन चिकित्सामध्ये 5 चिकित्सा पद्धती: वमन, विरेचन, नस्य, बस्ती आणि रक्तमोक्षण. बरोबर. तर वमन म्हणजे काय? बरोबर, म्हणजे औषध देऊन उलटी इंड्यूस केली जाते. तर हे कशासाठी आहे? जे शोषणाचे आजार असतात किंवा जे कफाच्या दृष्टीने झालेले आजार असतात. आता तुम्हाला दोष सांगितले मी, त्याच्यातला जो कफ दोष आहे, ज्या कफ दोषाने हे आजार होतात, तर त्या कफ दोषाला म्हणजे वाढलेला कफ दोष हे शरीराच्या बाहेर काढण्यासाठी आपण वमन चिकित्सेचा वापर करतो. पुढचं विरेचन. विरेचन म्हणजे काय? इंड्यूस पर्गेशन, म्हणजे औषध देऊन पर्गेशन करणे. याच्याने हा का केला जातो? तर पित्त दोष शरीराच्या बाहेर काढण्यासाठी. त्याच्या ज्या ज्या डिसिजेस मध्ये पित्त दोष खराब झालेला असतो किंवा वाढलेला असतो, ते काढण्यासाठी विरेचन ही प्रक्रिया केली जाते. पुढचं बस्ती. बस्ती शरीरातला वात दोष कमी करण्यासाठी किंवा बाहेर काढण्यासाठी बस्ती केलं जातं. बस्तीमध्ये काय केलं जातं? तर शरीरात गुदमार्गाद्वारे विविध प्रकारचे तेल, काढे हे पुश केले जातात आणि काही वेळानंतर ते शरीरातले दोष घेऊन बाहेर पडतात. ठीक आहे. त्याच्यानंतर रक्तमोक्षण. याच्यामध्ये जळूचा वापर केला जातो. जळूचा, ब्लीच. जे अशुद्ध रक्त असतं ते ब्लीच द्वारे बाहेर काढलं जातं. पुढचं नस्य. नस्य हे खूप रोगांसाठी किंवा जे उद्भवगत रोग आहे म्हणजे सर्दी, खोकला किंवा ब्रेन संबंधित आजार आहे, त्याच्यासाठी नस्य हा प्रकार यूज केला जातो. याच्यामध्ये काय केलं जातं? तर मेडिकेटेड ऑइल असतात त्यांचा वापर केला जातो आणि ते तुमच्या नाकामध्ये ड्रॉप्स टाकले जातात. नस्यामध्ये भरपूर प्रकार आहेत. म्हणजे चूर्णाचाही नस्य केला जातो काही आजारांमध्ये, काही तेलाचा नस्य केला जातो. शमन चिकित्सा. शमन चिकित्सा म्हणजेच त्याच्यामध्ये काय केलं जातं? विविध प्रकारचे औषध देऊन शरीरामध्ये दोष हे साम्यावस्थेत आणले जातात, पण औषध देऊन ते शरीराबाहेर काढले जात नाही. दोष शरीराच्या आतच त्यांना शमन केलं जातं. त्याच्यामध्ये
कुठल्याही प्रकारचे जो शरीराच्या बाहेर काढले जात नाही, औषध देऊन त्यांना साम्य अवस्थेत आणलं जातं. त्याच्यामध्ये भरपूर औषध आहेत. सोरस, कणक, वात, घी, पाणी, चूर्ण, अवलेह, सिद्धघृत, सिद्धतेल, अर्क, आसवरिष्ठ, गुगुळकल्प, भस्म, गुटी-वटी, रसौषधी, भस्म, पिष्टी. हे सगळं तुम्हाला सेकंड इयर मध्ये माझ्या विषयात कळणार आहे. हं? तर एवढ्या प्रकारच्या औषधी आयुर्वेदात असतात जे शमन चिकित्सामध्ये वापरल्या जातात. हा केस पेपर आहे. तर जसं तुम्हाला दिसतंय याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. हा एकच पेज आहे. असे 8 पेजेस आहेत टोटल. एवढा मोठा आपला केस पेपर असतो. नेक्स्ट एवढा मोठा केस पेपर आहे. तर ह्याच्यावरती खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे व्याधी वृत्तांत, पहिले तुम्हाला काय होतं, तुम्ही कुठून आलाय, काय तुम्ही काय जॉब करता, ह्या सगळ्या गोष्टीवरती सुद्धा तुमचं डायग्नोसिस करायला तुम्हाला महत्वाचं आहे. जर तो समजा चहावाला असेल किंवा IT कंपनीत जॉब करत असेल तर तुम्हाला पिक्चर क्लिअर होतो की हा काय स्वरूपाचा जॉब करतोय, त्याला काय काय प्रकारचं टेन्शन असेल, किंवा स्टँडिंग जॉब आहे, किंवा त्याला वारंवार काही गोष्टीची टेस्टिंग करावी लागते, तो काय खातोय, का उन्हाच्या खाली काम करतोय किंवा AC मध्ये काम करतोय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतात. मग केस पेपरवरती पहिलं आता राईट हँड साईडला अर्श, अश्वरी, दंश, मृतपक्षण, या सगळ्या गोष्टी म्हणजे मूळव्याध, मुतखडा, काही चावलंय, म्हणजे विष चिकित्सा पण केली जाते आयुर्वेदात. मग माती काढली असेल तर त्याची पण चिकित्सा केली जाते. हे सगळं आपण विचारतो. पूर्वभूत म्हणजे तुम्हाला काय काय झालेले आहे आजार, त्याच्यानंतर कुटुंबाचे आजार, जेणेकरून आपल्याला काय करणार, बरोबर. पुढचं याच्यामध्ये काय दिलेलं आहे, या पेजवर खाणं सगळं विचारलेलं आहे. दिनचर्या विचारलेली, व्यायाम करता की नाही, त्याच्यानंतर कामाची वेळ काय, तुमच्या खाण्याची वेळ काय, त्याच्यानंतर काय काय खातात तुम्ही, तेल पासून, पाणीपासून, नॉनव्हेज, हे सगळं विचारलेलं आहे. त्याच्यात प्रत्येक गोष्टीचा चिकित्सामध्ये तुमच्या लागतात या सगळ्या गोष्टी. नेक्स्ट बघा, त्याच्यानंतर जसं तुम्हाला सांगितलं होतं, बल प्रवृत्ती, मूत्र प्रवृत्ती, स्वेद प्रवृत्ती, रज प्रवृत्ती, वैवाहिक जीवन, निद्रा, नेत्र संबंधित, मानस परीक्षण आणि व्यसन, या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात. या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट शरीरावरती होतो, म्हणून या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात. त्याच्यानंतरच आयुर्वेदामध्ये डायग्नोस केलं जातं. त्याच्यासोबत उदर परीक्षण सुद्धा केलं जातं. माहिती आहे तुम्हाला उदर परीक्षण म्हणजे? लहानपणी तुम्हाला सांगत असेल डॉक्टर, झोपा, तुमचं पोट बघत असणार, मग ते काय बघतात, गाठ केली का नाही, पोटातली गाठ का, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. मुवमेंट्स,
करेक्ट. अजून उदर परीक्षणामध्ये बऱ्याचशा गोष्टी चेक केल्या जातात. जसं तुमचं ऑर्गन सुद्धा आहे, लिव्हर, स्प्लीन, हे सुद्धा पाल्पेट होतात. पेन, कुठे पेन होतो याचा पण परफेक्ट सांगितलेलं आहे. इथे पेन झालं तर हा पेन कुठला असेल. नाभीच्या मध्यभागी इथे जर पेन होत असेल तर हे पचन विकृतीने होतं. इथे होत असेल तर अपेंडिक्सचा पेन असतो. इथे बॅक साईडला होत असेल तर किडनीचा पेन असतो. असे बरेचसे आजार तुम्हाला उदर परीक्षणाने कळतात. ठीक आहे. नेक्स्ट, त्याच्यानंतर वरती दिलेले नाडी, जे रुग्णाची नाडी काय हे लिहिण्यासाठी, त्याच्यानंतर त्याची गती काय नाडीची, आणि जसे तुम्हाला धातू सांगितले तर तसेच धातूंचे स्रोतस असतात. 13 स्रोतस सांगितलेले आहेत. तर त्या स्रोतसनुसार त्या स्रोतसांमध्ये काय काय आजार किंवा काय काय सिम्पटम ते टिक करण्यासाठी आणि खाली चिकित्सा लिहिण्यासाठी कॉलम. नेक्स्ट, त्याच्यानंतर हे झालं प्रॅक्टिस बद्दल. त्याच्यानंतर स्टारवर्ड्स इन आयुर्वेदा प्रॅक्टिस म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? स्टारवर्ड्स कोणाला माहिती? स्टारवर्ड्स म्हणजे कोणाला काय माहिती? स्टारवर्ड शब्दाचं मीनिंग इंग्लिश मीडियमचे कोणीच नाही, सगळे मराठी मीडियमचे. रिन्यू पर्सन, आयुर्वेदा प्रॅक्टिस मध्ये जे आचार्य होते पूर्वीच्या काळी, ज्यांच्यापासून आपल्याला आयुर्वेद मिळालं, चरकाचार्य, हे चिकित्सा मध्ये स्टालवर्ड होते. त्यांचा ग्रंथ चरक संहिता, तसंच सुश्रुताचार्य ते सर्जरीमध्ये स्टालवर्ड होते. त्यांचा ग्रंथ सुश्रुत संहिता. त्याच्यानंतर वाग्भटाचार्य हे सुद्धा चरकाचार्यासारखे चिकित्सामध्ये स्टालवर्ड होते. त्यांचं अष्टाहृदय म्हणून ग्रंथ आहे. त्याच्यानंतर काश्यपाचार्य यांनी बाळरोगावरती काश्यप संहिता ही लिहिली. म्हणजे बालकांच्या राहण्यापासून तर बालकांच्या आजारापर्यंत सगळं सांगितलेलं आहे काश्यप संहितेमध्ये. त्याच्यानंतर आचार्य शारंगर यांनी शारंगर संहिता लिहिली. त्याच्यामध्ये औषधांबद्दल सगळी माहिती आहे. त्याच्यानंतर भावमिश्राचार्य यांनी भावप्रकाश संहिता लिहिली. त्याच्यानंतर माधवचार्य यांनी माधव निदान हा ग्रंथ लिहिला. याच्यामध्ये वेगवेगळ्या व्याधीचा निदान कसा करायचा हे माधवाचार्यांनी सांगितले. आता रिसेंटच्या काळातले वैद्य हे फक्त वात म्हणजे काढे याच्यावरती प्रॅक्टिस करायचे. याच्यावरती यांचा एक पुस्तक सुद्धा आहे, वैद्य अण्णासाहेब साठे. नेक्स्ट, दातार शास्त्री. तुम्ही मगाशी पंचमहाभूत बघितले तर
पंचमहाभूत चिकित्सा ही खूप फेमस आहे आणि त्यांच्यावरती दातार शास्त्री हे या चिकित्सा पद्धतीने चिकित्सा करतात पंचमहाभौतिक पद्धतीने. त्याच्या पण वेगळे औषधं आहेत, त्याच्या वेगळ्या पुस्तक आहेत, तुम्ही वाचून पंचमहाभूत चिकित्सा शिकू शकता. पुढे खडीवाले पुण्यातलं कोण आहे? नाही कोणी माहिती आहे? पुण्यातले बरेचसे वैद्य आहेत, तुम्ही दोघं पण आहात. नाव ऐकलेलं आहे खडेवाले सरांचं? नाही, ठीक आहे. नानाद सर हे पण पुण्याचेच वैद्य, यांची पण परंपरा आहे, ते पण नाडी तज्ञ आहेत. खडेवाले सर रुग्ण पण तपासतात आणि त्यांचे वेगवेगळे औषधं पण तयार करतात. त्याच्यानंतर नाना जोशी, धुळे म्हणून गाव आहे, त्याच्यामध्ये नाना जोशी यांनी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आयुर्वेद हा फेमस नव्हता त्यावेळेस त्यांनी लोकांना पंचकर्म कसं करायचं किंवा पंचकर्म हे किती सोपं आहे आणि तुम्ही कमी पैशात सुद्धा पंचकर्म करू शकता, तर 10 आणि 5 रुपयामध्ये सुद्धा पंचकर्म करून देत होते. तर हे नाना जोशी. त्याच्यानंतर वैद्य जमदग्नी सर, त्यांचं नाव ऐकलंय कोणी? हे पण पुण्यातलेच वैद्य. तर हे पण खूप मोठे वैद्य आहेत जे सगळ्या औषधांचा वापर करतात आणि रुग्णाला बरं करतात. त्यांची नाडी परीक्षा खूप फेमस आहे. म्हणजे आपण ज्या पद्धतीने तुम्हाला आता नाडी परीक्षा सांगितली ती आयुर्वेदाची नाडी परीक्षा झाली. तर हे दैवी पद्धतीने सुद्धा नाडी परीक्षा करतात. हे जेव्हा तुम्ही आयुर्वेद पुढे शिकणार तेव्हा तुम्हाला कळेल की दैवी नाडी परीक्षा काय असते. जेव्हा तुम्ही साधना करतात देवाची त्याच्यामधून तुम्हाला ती मिळते. त्याच्यानंतर वैद्य गाडगीळ सर हे सुद्धा पुण्यातलेच आहेत. गोपटे सर, अग्निकर्म हे ऐकले कोणी? अग्निकर्म सांगतो ऐकलं? जर आपल्या पायाला जर काही इन्फेक्शन झालं असेल तळपायाला तर ते अग्निकर्माने ते इन्फेक्शन दूर केलं जातं. म्हणजे काय केलं जातं? म्हणजे ते अग्निकर्माचं एक इन्स्ट्रुमेंट असतं ना ते अग्नीवर धरून ते तापवलं जातं. ओके, तर ते इन्फेक्शन नाही बरं केलं जातं. बाकीचं जे तू बोलली ते बरोबर बोलली. म्हणजे काय असतं अग्निकर्म ही पण एक आयुर्वेदातली चिकित्सा पद्धती आहे जी गोपटे सरांनी खूप पुढे आणली. तर अग्निकर्म ही अशी गोष्ट असते की जे आपल्या शरीराचे मर्म असतात म्हणजे शरीरामध्ये काही पॉइंट्स असतात जिथे आपल्याला वेदना होते कुठल्याही प्रकारची, तर त्या पॉइंटवर शलाका असते जी सोन्याची किंवा चांदीची बनवली जाते किंवा पंचधातूची. ते गरम करून त्याचा चटका दिला जातो, त्याला अग्निकर्म असं म्हणतात. आणि एक विद्याकर्म सुद्धा आहे, ते पण गोपटे सरांनीच खूप पुढे आणलेले. विद्याकर्मामध्ये काय केलं जातं, सुई असते ती जी मर्माचे पॉइंट्स असतात जे तुम्हाला फर्स्ट इयर मध्ये आता मर्मशारीर म्हणून शिकवलं जाईल, तर त्या पॉइंट्स वरती निडल प्रिक केली जाते फक्त.
आणि तुमचा पेन किंवा कुठल्याही प्रकारची वेदना असेल ती लगेच शमन होते. तर असे सगळे स्टालवर्ड्स आहेत. थँक्यू. For this wonderful lecture, we welcome Dr. Swati Cheman and Dr. Dinesh Sandhu sir. I'd like to call Dr. Swati Cheman, Professor of Road Nitan, एवं विकृति विज्ञान, to felicitate Dr. Amit Jain sir.